लाखो वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीपात्रात घाणीचं साम्राज्य पसरलंय. नदीपात्रातील अस्वच्छतेमुळं चंद्रभागेच्या पावित्र्याला धक्का पोचल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जाते. पंढरपुरातील चंद्रभागा नदी ही प्रचंड घाणीच्या विळख्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय. नदीपात्रात मोकाट जनावरं, निर्माल्य, भंग झालेल्या मूर्त्या, काचा फुटलेले देवाचे फोटो, दशक्रिया विधी वस्त्र यासह प्रचंड घाण ही चंद्रभागेत पाहायला मिळते. त्यामुळं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. यावेळी चंद्रभागा नदी स्वच्छ करा, अन्यथा चंद्रभागेतील कचरा शासकीय अधिकाऱ्यांच्या केबिनला टाकण्यात येईल, असा इशारा महर्षी वाल्मिक संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलाय. यावेळी ते नेमकं काय म्हणाले पहा. गणेश अंकुशराव, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आज सप्लाय एकादशी आहे आणि आम्ही नित्य नियमानं चंद्रभागा, विठ्ठल मंदिर या परिसरात फिरत असतो, दर्शन घेत असतो. पण चंद्रभागेचं पात्र आणि चंद्रभागेचं पाणी पूर्ण गटरीचं स्वरूप त्या चंद्रभागेला आलेलं आहे आणि मनामध्ये आमच्या धार्मिक भावना दुखवत्यात आणि प्रचंड घाणी साम्राज्य आहे आणि पूर्ण गाळ आहे. लवकरात लवकर या प्रशासनानं याची दखल नाही घेतली तर हा सगळा गाळ, ही घाण प्रत्येक ऑफिस मध्ये आम्हाला घेऊन फिरावं लागेल, आम्हाला आंदोलन करावं लागेल. कसं कायदा सुव्यवस्था काय बिघडली ह्याची सगळी जबाबदारी प्रशासनावर राहील. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी.